श्रीरामपूर शहरात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून चक्क मैला मिश्रित पाणी पुरवठा होत असल्याच्या खळबळजनक वृत्ताने संपूर्ण श्रीरामपूर हादरून गेले आहे। एस न्यूज मराठी वाहिनीने हा प्रकार पुराव्यासह उघडकीस आणताच शहरात राजकीय भूकंप झाला असून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत। श्रीरामपुरातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा जीवघेणा खेळ तात्काळ थांबवावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेवर धडक देत संतापलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दालनातच घेराव घालत धारेवर धरले। पण जो कोणी चुकीचं काम करू राहिलं ना त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जो पूर्ण आपल्या शहराचा प्रश्न आहे, कारवाई आहे ना, न करता डायरेक्ट कुठे जातो कोणी असू दे, कोणी असू दे, हे नाही दोघी सारखे ते घर पाडून टाका, डायरेक्ट कुणी आलं घरच पाडून टाका। ज्यांनी कुणी ती कारवाई केली असेल गरीब लोक आम्ही शहराच्या आरोग्याचा प्रश्न आहे, शहराचा हिताचा प्रश्न आहे। हे काय असं व्यक्तिगत कोणाचं नाही आहे आणि व्यक्तिगत कोणावर आकाशपोटीने आलो असं नाही। एवढंच आमचं म्हणणं आहे, एवढं चांगलं पाणी आहे सगळ्या गोष्टी, मग असे काही नालायक लुटो ते असं पद्धतीने वागत असली तर कारवाई केली पाहिजे त्या पाणी। जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो अशा घोषणांनी नगरपालिका परिसर दणाणून गेला होता। तर दुसरीकडे हा प्रकार समोर येताच सत्ताधारी काँग्रेस पक्षाकडून सारवासारव सुरू झाली असून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून ही बातमी खोटी असल्याचा आणि आमची बदनामी करण्याचे हे षडयंत्र असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला। मात्र एस न्यूज मराठी वाहिनीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ज्या ठिकाणाहून मैला मिश्रित पाणी सोडले जात होते त्या जागा समक्ष जाऊन पालिका अधिकाऱ्यांना लाईव्ह पुरावाच समोर ठेवला। विशेष म्हणजे एकीकडे बातमी खोटी असल्याचा कांगावा केला जात असतानाच दुसरीकडे पालिका प्रशासनाने तातडीने प्रवरा कॅनॉलच्या सफाईचे काम हाती घेतले आहे। जर बातमी खोटी होती तर मग पालिकेने युद्धपातळीवर सफाई का सुरू केली असा बोचरा सवाल आता जनता विचारत आहे। प्रशासनाच्या या कृतीनेच सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या आणि त्यांच्या अंधभक्तांच्या केविलवाण्या प्रयत्नाची हवा काढून घेतली आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट।